हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण पाटवडी किंवा बेसन वडी बनवूयात मस्तपैकी काळ्या मसाल्यातली. तर इथं घेतले मिरची, लसूण आणि कोथिंबीर. वाटण करून घेतलं आणि तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी टाकून ते वाटण टाकून द्यायचं आणि पाणी ओतायचं जेवढं पाहिजे तेवढं. आणि एक उकळी आली की त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आणि बेसन ना ॲड करतच त्याला मिक्स करायचं, नाहीतर गाठी ह्यामध्ये खूप साऱ्या गाठी होतात. तर एका हाताने थोडंसं बेसन ॲड करायचं आणि एका हाताने मस्त हलवून म्हणजे मिक्स करून पण घ्यायचं. म्हणजे ते गाठी होणार नाहीत आणि पटपट ही प्रोसेस करायची. नाहीतर खूप अशा गाठी झाल्यानंतर ना ते असं खूप असं हे लागतात बेसन. तर छान मिक्स करून घेतले. थोडंसं ह्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ पण ॲड केले. हे बघा थोडंसं झाकून ठेवलं होतं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचंय. एक 2-3 मिनिटं एक वाफ देऊन घेतली. बेसन छान शिजलं पाहिजे. नाहीतर मग ते घशात खाताना वगैरे असं हे होतं. तर छान असं वाफवून घ्यायचे. हे बघा. मिक्स करून घ्यायचं. बेसन पण छान असं बऱ्यापैकी शिजत आले. जर आपल्याला वाटत असेल, की खूप घट्ट झाले किंवा खूप पातळ झालं असेल, तर थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आणि थोडंसं जर खूपच घट्ट वाटायला तर थोडंसं पाणी ॲड करायचं. तोपर्यंत रस्सा भाजीत पण इकडं कांदा आणि खोबरं थोडंसं भाजायला ठेवलं गॅसवरती. थोडं भाजून टेस्ट छान लागते आणि ते कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलाय. छान ग्राइंड करून घेते. वड्याचं पण झाले. आता वड्या पाडून घेऊयात. तर एक ताट घेतले. त्याला छान असं तेल लावून घ्यायचं. म्हणजे वड्या खाली चिटकणार नाहीत. व्यवस्थित तेल लावून घेतले, हाताने स्प्रेड करून घेतले. त्यात टाकून द्यायचं सगळं मिश्रण. हे बघा छान कलर पण आलाय मस्त असा आणि मिरची आणि थोडंसं जिरं ते पण टाकलं होतं त्याच्यामध्ये कांदा आणि त्याच्यामुळे टेस्ट पण खूप छान झाली. तर हे गरम-गरमच सगळं थापून घ्यायचं. थंड झालं तर ते थापता नाही येणार. थोडंसं थंड पाणी हाताला लावायचं कारण खूप जास्त गरम असते, चटका बसू शकते. तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि छान स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे. छान हे करून घेतलं. एक 2-3 मिनिटं पसरून घ्यायच्या. छान जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही. आणि त्याच्यावर थोडंसं किसलेलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आपल्याला जसं पाहिजे तसं. आणि लगेचच वड्या पण पाडून घ्यायच्या. वड्या पाडून थोडे वेळ 10 मिनिटं सेट होण्यासाठी थोडा वेळ ठेवून दिलं तरी चालेल. वड्या पाडून घेते मीडियम साईजमध्ये. मस्त सुरेख कलर आलाय. हे बघा थोडीशी हळद पण ॲड करायची जर कलरसाठी. बघा मस्त वड्या पडल्यात आणि टेस्ट पण खूप छान झाली. तोपर्यंत तिकडं मी ना जीरा राईस पण लावून घेते. थोडंसं तूप घेतले आणि तिकडं ना त्याच कढईमध्ये थोडंसं गरम पाणी घेतले म्हणजे ते खाली डागलेलं थोडंसं निघून जाईल. ते गरम पाण्याने थोडंसं निघून जातं लगेच. इकडे जिरं घेतलं, थोडंसं तूप टाकलं, त्यामध्ये जिरा टाकला. छान उकळी आली की तांदूळ टाकून देते. हे बघा, त्याला रस्सा भाजीची तयारी करून घेऊयात. कढई घेतली, त्यात 2 चमचे थोडंसं एक्स्ट्रा थोडंसं तेल जास्त टाकले. त्यामध्ये जिरी आणि मोहरी ॲड करायची. थोडी तडतडली की त्यामध्ये ते आपण केलेलं वाटण टाकून द्यायचं सगळं. जेवढं पाहिजे आपल्याला भाजी तेवढं वाटण टाकायचं आणि छान तेलामध्ये मिक्स करायचं जरा 2-3 मिनिटं. त्याचं म्हणजे तेल सेपरेट होईपर्यंत 2-3 मिनिटं झाले. त्यामध्ये आपला घरगुती हा काळा मसाला आहे, तर तो ॲड केलाय मी. जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं ॲड करायचं. 2-3 चमचे मी मसाला टाकलाय. किती सुंदर कलर आले बघा. आणि टेस्ट पण खूप छान लागते या मसाल्याने. दुसरे कुठलेच मसाले टाकायची गरज नाही हा काळा मसाला टाकल्यानंतर. आणि तो थोडंसं मिक्स झाले की त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. हे बघा छान मिक्स करून घ्यायचं. झाली बघा रस्सा भाजी. थोडीशी उकळी येऊन द्यायची. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. थोडी उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत लगेच चपाती वगैरे करून घेते मी. गॅस वगैरे थोडासा पुसते. चपात्या बनवायच्यात. क्लिनिंग करून घेते थोडंसं. चपात्या पण बनवून घेते लगेच. भाजीला पण इकडे उकळी आली. हे बघा.
झाले. इकडे केली दुधाची खीर, भाकरी आणि वड्या सोलून घेते. तर आज आहे आहोंचा बर्थडे स्पेशल पाटवडी केली आणि सेलिब्रेशन करून घेते. केक आणलाय हे बघा. हिने रिव्ह्यूनी बनवले पप्पांसाठी तिच्या. तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.